की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा। या बोराळा गावामध्ये मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करण्यासाठी व श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळांचं चिंतन करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत। श्री दत्तात्रय महाराजांचे जे सद्भक्त आहेत, जे श्री दत्तात्रय महाराजांना मानतात, ते इतके पक्के असतात ना, स्वतःच्या जीवाची पर्वा कधीच करत नाहीत। त्याला श्री दत्तात्रय महाराजांचे भक्त असं म्हणतात। नाथपंथी लोक असतात आणि ते श्री दत्तात्रय महाराजांची भक्ती करत असतात। त्या नाथपंथी संन्यासाची एक कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे की ते श्री दत्तात्रय महाराजांना मानतात, तर ते वैराग्य कसं करतात, गुरुसाठी काय करतात, आणि म्हणून ती कथा आज सांगणार आहे। अजूनही काही कथा आहेत, त्याही आपल्याला बघायच्या आहेत, पण गुरुना आणि शिष्याने, गुरु सोबत शिष्याने कसं राहिलं पाहिजे आणि गुरुनी शिष्यासोबत कसं राहिलं पाहिजे, अडीअडचणीमध्ये कशी साथ दिली पाहिजे, हे सांगत आहे। भक्ती म्हणजे भाव, सुगंध, आपल्या देहाचा उघडून सुगंध करावा। सहस्त्रार्जुनासारखं हातावर इंगळ घेतले आणि श्री दत्तात्रय महाराजांना तो दाखवायला लागला। त्यांनी विचार नाही केला की माझ्या हाताला चटके बसतील। तेही कथा मी तुम्हाला सांगणार आहे।
काशीराजा, मदळसा, खूप काही कथा आहेत. पण तुम्हाला जास्तीत जास्त मी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या कथा सांगणार आहे, ज्या लीळा चरित्रात आहेत. यथावत प्रमाण आहे ते. आणि म्हणून नाथपंथी संन्यासाची कथा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली आहे. आणि म्हणून तीच कशी आहे? महात्म्या गुरु भक्ती अनुवादू, महात्म्या गुरु भक्ती अनुवादू. दोन महात्मे, एक गुरु आणि एक शिष्य, त्या दोघांचा अनुवाद. महात्म्या गुरु भक्ती अनुवादू. गुरुची भक्ती शिष्याने कशी केली हे आमचे देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात. तेच कसं आहे म्हणालाय? गोसाव्यांशी उदयाच्या पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीशी सकाळचा गंधाक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर, गंधाक्षदा आणि विडा स्वामींना समर्पण झालेला आहे. आसनी उपविष्ट असती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान आहेत, बसलेल्या आहेत. अशीच सभा घनदाट बसलेल्या आहेत, स्वामींच्या समोर बसलेल्या आहेत सगळे. अशा वेळेस सामर्थ्य आश्चर्याची गोष्टी निघाल्या. या सभेमध्ये एकमेकांमध्ये काही जन समुदाय बोलत होता. त्या प्रकरणावरील मग काय बोलत होता? सामर्थ्य अनुवादाची गोष्टी. जसं आता मी येऊस तर तुमचं बोलणं चालू होतं, तसाच प्रकार मला. मग तुमचं बोलणं काय चालू होतं? सामर्थ्य अनुवादाची गोष्टी. माहितीये असं सामर्थ्य आहे, असा मंत्र आहे, असं केलं ना तर असं होतं. आणि त्या गावला ते बाबा आहे ना, त्या बाबाचं जर आपण गेलो दर्शन घेतलं, तिथं आपण काही दिलं की आपलं काम होऊन जातं. अशी काही बाबा निघून जातात. अशाही काही आया असतात, तिथं गेलं आणि तिथं काही जर आपण केलं की आपलं काम होऊन जातं. हे सामर्थ्य आहे. आणि मग ते मंत्राने होत असतं. सामर्थ्य आहे नाही असं नाही, आहे. पण आता तितके अभ्यासू कोणी राहिले नाही म्हणून दिसत नाही. पण पहिल्या काळात होते. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या नाथपंथीयाची कथा सांगितलेली आहे की ते सामर्थ्यवादी होते. सामर्थ्यवादी असतात ते, मंत्रवादी असतात ते. अष्टमा सिद्धी माहिती ना तुम्हाला? तपश्चर्या करायची असेल ना तर इतक्या मोठ्या बोगद्यात जाऊन बसता, इतक्या मोठ्या बिळात जाऊन बसता की ते वर्षोन गंती बाहेर निघत नाही. तुमचे 1 घंटा नीट बसत नाही ना. तिकडं सरकणं, तिकडं इकडे इकडे सरकायला लागली है ना. थोडस जर धक्का लागला कोणाचा आपण सगळं आवडून घेतो. मला धक्का नाही लागला पाहिजे कोणाचा. आपल्याला धक्का सहन होत नाही कोणाचा. आपल्या जवळ जर आपल्या विरुद्धार्थी माणूस असेल तर त्याजवळ आपण बसत सुद्धा नाही. ते कसं बसत असतील त्या भोयऱ्यामध्ये, कशी तपश्चर्या करत असतील त्याचा विचार करा. म्हणून वेरूळचा जो पर्वत आहे ना तो 12 कोस बाय 12 पोकळ आहे. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तगणांना वेरूळच्या लेणीमधून भोयऱ्याच्या मार्गाने नेलं आणि ईशाळूच्या लेणीला काढलं. ईशाळूच्या लेणीला जाऊस तर आतमध्ये काही मुंडी या बसलेले होते. नाथपंथी वैरागी इतके लीन बसले होते की ते बस चिंतन करत बसलेले होते.
आणि मग देवाला तर दिसले आणि भक्तजनाला सांगितलं आणि मग भक्तजनाने विचारलं, महाराज हे काय आहे? हे तपश्चर्याला बसलेले आहेत. काय खातात हे? त्यांना खायची गरज नाही. म्हणजे कस काय? तपश्चर्या ते करतात आणि त्या तपश्चर्यामुळे ते जगतात. श्वास आणि उश्वासामध्ये जर तुमचं नामस्मरण असेल, चिंतन असेल, तर तुम्हालाही एक दिवस खायची गरज पडणार नाही. आपण तो खाण्यासाठी धावपळ करत असतो, पण ज्याला परमेश्वराचं चिंतन करायचे, परमेश्वर पाहिजे, तो खाण्यासाठी काहीच करत नाही. मला तो पाहिजे. तो फक्त भिक्षा मागतो ना भिक्षुक, तर कायसाठी मागतो माहितीये? परमेश्वर कोण्या भाग्यवंताच्या घरी भिक्षाला आला असेल, मला भेटेन, त्या परमेश्वराला शोधायचा प्रयत्न तो करत असतो. खाण्यासाठी जात नाही तो कोणाच्या घरी. आजकाल तर फुटपाथवरचे लोक सुद्धा उपाशी नाहीत. कोण कोणाची तर खाण्यासाठी येतं. आणि म्हणून ते सामर्थ्याच्या कथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला सांगत आहेत. मग या प्रकरणावरील सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव? एकनाथपंथीचे आंधळे महात्म्य, एकनाथपंथीचे आंधळे महात्मे आणि एक सचक्षु गुरु आंधळान शिष्य डोळ्यावाला, असे हे दोघ जण. आणि दोघ जण भिक्षा मागून खातात. असे दोघ जण होते, गुरु शिष्य. गुरु आंधळा होता, तर शिष्याला डोळे होते. आजकालचे शिष्याला जर डोळे असतील, गुरु आंधळा असेल ना, तर कधी अंगठा घेईल, कधी सैन करणं, कधी नावचं करून घेईल, सांगताच येत नाही. आजकालचे तर गादीवर बसायसाठी त्या गुरुला असं कधी बाजूला करतील यासाठी धडपड करायला लागले. कधी जात है की नाही? हे कलियुग आहे बा. आणि कलियुगात असंच आहे. तुमचे पोरं सुद्धा तेच विचार करून राहिले. हा गेलं ना, मग याच्यावर 2 एकर आपल्याला, मी सांभाळलंय ना, मग मी देणार नाही. आणि मग तिघं एकत्र येतात. आमचा नाही काय म्हणे, दादा सांभाळला म्हणे, म्या सांभाळला. मग काय झालं म्हणे, हाय तो खाल्लं नाही का तू? आता ती म्हणते आम्हाला. लय मजा येते. हा निष्ठी वाढता. तस आहे. हे 2 गुरु शिष्य आहेत. तो सचक्षु आणि शिष्य कसा आहे? सचक्षु. दोघे भिक्षा करीत होते. दोघही जण भिक्षाला जात होते. गुरु मागे काठीला धरून शिष्या सोबत चालत होता आणि शिष्य घरी भिक्षाला जात होता आणि आवाज देत होता, भिक्षाम देहि. आणि मग गुरुला पुढे आणत होता, आई यांना भिक्षा वाढा. आणि मग पुन्हा दुसऱ्या घरी जायचं आणि मग शिष्य भिक्षा मागत होता, त्याच्या झोळीत घेत होता. है ना? आजकाल तर झोळ्यात दिसणार. आणि म्हणून कम से कम दिसल्या पाहिजे म्हणून इथं तरी नाटक केलं पाहिजे. आणि म्हणून आमचे लोक नाटक करतात. नाटक ते माहेरची साडी बघितली ना, नाटकच आहे ना ते. पण बाहेर रडता की नाही? आणि म्हणून देवानी सांगितलं, नाटक तरी कर, मी करीन असं तरी म्हण, नाटक तर कर. आलोच बाबा, तुम्ही व्हा ना पुढे. तुम्हाला कुठं अडचण येते आपल्याला नुसतं फोन करा, तुमचं लगेच काम करून टाकीन. नाटक तर केलं त्यांनी, एवढं तर म्हणला ना. काही तर नाटकही करत नाही. चुना घेतला आणि तंबाखू घेतली बसली चोळत. कम से कम नाटक तर करा. देव आपल्याला सगळं देव राहिलाय. देव धर्म करा, चिंतन करा. मग दोघे विचारत धनवार कोटासी आले. मग दोघे जण या गावावरून त्या गावाला भिक्षा मागत मागत धनवार कोटाला पोहोचले. तेत 12 वर्षे
त्या ठिकाणी 12 वर्षावर नसी, म्हणजे त्या ठिकाणी 12 वर्षापासून पाऊस पडला नाही, दुष्काळ. त्या दुष्काळाच्या ठिकाणी हे दोघं गुरु शिष्य पोहोचले. ज्या घराला भिक्षाला जातात त्या घरचे लोक पुढे पाठवतात. चला वा पुढे, आम्हालाच खायला नाही, उठलं की सुटलं म्हणे, मागायला सुटता म्हणे. लोक शिव्या देतात. लोक 4-5 जण आले म्हणे आतापर्यंत, बस करा ना, काम धंदे करा ना. काही लागले बोलायला. लोकांजवळ असले की लोक देऊन टाकतात, पण आता यांनाच खायला नाही आणि त्याच्यात बाबा लोक दररोज समोर भिक्षा भिक्षा. मग कोणी दरवाजा लावतो, कोणी एखादा कोर टाकतं, कोणी एखादा घास टाकतं. साधू आपल्या घरासमोरून जाऊ नये, आणि एखादा शिव्या देतो, जाय पुढच्या घरी. एखादा म्हणते काही काम धंदे आहे की नाही तुम्हाला, उठलं की चला तर कोण आहे गावाला. तसंच झालं आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला नांदेडला असताना. लावण्याला कामाला आणि श्रीकृष्ण भगवंताचं रूप दिसल्यावर मग लागला श्रीचरण धरायला. तो रक्त देव गेले निघून. असं आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्या दर्जामध्ये आलेला संत कधी विनमुख नाही गेला पाहिजे. कोण आलंय आपल्याला काय माहिती. काय सांगता, मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्तात्रय महाराज तुमच्या घरी भिक्षाला येते, भिक्षा घेऊन जातील, दर्शन होऊन जाईल आणि तुमचा उद्धार होऊन जाईल. खरंय ना. असे 2 जण धनवार कोठाला पोहोचलेले गुरु शिष्य. माधुकरी नव्हे, पण माधुकरी काही झाली नाही, भिक्षा काही झाली नाही. लोक शिव्या द्यायला लागलेले, परंतु ते साधू आहेत, ते विकरत नाहीत, ते त्यांना वापस बोलत नाहीत. मग ते काय म्हणतात, गुरु शिष्याने विचार केला, म्हणजे लोक आपण भिक्षाला गेलो तर दुःखी होत आहेत, त्यांच्याकडे वाढायला काहीच नाहीये. आपण भिक्षा मागायला गेलो तर त्यांच्या घरात काही नसतं, असतं थोडंफार तर ते त्यांच्यासाठी लागतं, आणि म्हणून ते आपल्याला देत नाहीत, आपल्याला शिव्या देत आहेत. ते जर त्यांच्याकडे असतं तर आपल्याला थोडस दिलंच असतं, एक पसाभर का होईना. आपल्याला शिव्या दिल्या नसत्या यांनी. आता शिष्याला गुरु सांगतो, पुत आपल्याला आता भिक्षा होणार नाही. आपण आता काय करू, या गावाच्या एका टेकड्यावर जाऊन जिथं गायरान आहे तिथे जागा धरून तिथे झोपडी करून राहू, जी कोणाची जागा नाही. मग शिष्याला सांगितलं आपल्या गुरुने, पुता हे बघ रे बाबा, आता माझ्याकडनं तर भिक्षा होत नाही, मला चालता येत नाही, उठता येत नाही, बोलता येत नाही, आणि वरतून मला बरेच दिवस झाले अन्न सुद्धा खायला भेटलेलं नाहीये, मी कशी भिक्षा करू, काय करायचं आता सांग बरं तूच. या दोघांनी विचार केला, गुरु शिष्यांनी. बरं मला वरतून डोळे बी नाही की मी कोण्या गावाला भिक्षाला जाऊ शकतो. मग काय म्हणतो शिष्य, गुसाई आदेश, तुमची आज्ञा जे आहे ना ते मी करीन, मी तुमचा शिष्य आहे. जर तुम्ही देवाचे शिष्य झाले ना तर मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं, आज्ञा प्रतिपालन करी, तयासे श्री दत्तात्रय महाराजांचे दर्शन होई. चांगदेव भट्ट आणि डखले आज्ञा पालन केले असते तर श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं असतं, पण नाही केली. लेकीच्या घरी गेले, दर्शन नाही झाले. मग तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर देवाचं ऐका, नसेल घ्यायचं, नसेल तुम्हाला देव प्राप्त करायचा तर कोणाचं ऐका, आणि कोण्या पाहुण्या रावण्याची फिरत जा.
काही टेन्शन नाही. खरंय ना. तपश्चर्या करत असताना असं कुठं जाऊन बसत असतं का पाहुण्या रावण्याच्या इथं? ते वेरूळच्या डोंगरामध्ये ते तपस्वी आहेत नाथपंथी, ते गेले का कधी? उठले का तिथून? अरे खायला उठले नाही ना. तुम्हाला तर सांगितलं तुमचं उदाहरण, पदयात्रात आपण पाहुणा बघतो, थंडी लय सुटले म्हणे का नाही? आणि या गाववाल्याने मंडप बी दिला नाही म्हणे, उघड्यावर झोपायचं का म्हणे. असे काही भेटत ना गाववाले, मंडप नाही काहीच नाही, झोपा मोकळ्या पटांगणात, असा प्रकार आहे. इस नगर मडी बांध कर राहू, म्हणे या गावात मडी बांधू आणि इथंच राहू. तेने म्हणितले मग आपलं एखादं एक चांगलं गाव बघितलं बोराळ्यासारखं, तिथे एक टेकाड बघितलं आणि त्या टेकड्यावर 2-3 वासे जमा केले, 2 डिळी, 2-4 वासे लावले, 2 डिळी, त्याच्यावर टाकली तुराटी, त्याच्यावर पाचट आणि केली खोपी, आणि गोरून शिष्य ते राहा लागले. मग तेने म्हणितले काय म्हटलं? हा पुता हिची बात सत्य. खरंय, हेच करू आता आपण. कारण आपण कुठं फिरणार, वनवन कुठं फिरणार, सर्व लोकांना त्रास होत आहे, कोणी भिक्षा देत नाहीये. मग आपण काय करू? आपल्या एका ठिकाणी आता फक्त साधना करू. झाली भिक्षा तर तू करत जा, माझ्याकडनं होत नाही. मग हिची बात वडी, हेच खरं आहे. आपण आता एका गावामध्ये मडी बांधू आणि तिथं राहू. नगरा बाह्य प्रदेशी बरवे स्थान पावणी मडी. नगराच्या बाहेर चांगलं ठिकाण बघून टेकड्यावरी मठाचं बांधकाम केलं आणि मग त्या ठिकाणी मठ बांधला त्यांनी, मडी बांधली त्यांनी, झोपडी बांधली त्यांनी. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात ते? माधुकरी करूनी गुरुसी भात दे. आता गुरु एका ठिकाणी बसलेला आहे, तर शिष्याचं काम काय आहे? गुरुची सेवा करणं. ते दास्यमोचक, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक, गुरुची सेवा केली पाहिजे. आणि मग शिष्य काय करतोय? आसपासच्या गावांना भिक्षाला जातोय, कष्टाने 2-3 घास भिक्षा भेटते 2-4 गावात गेल्यावर. मग ती भिक्षा आपल्या झोळीतले आपल्या गुरुला खाऊ घालतोय आणि शिष्य मात्र काहीच खात नाही. त्याला म्हणतात शिष्य. मग अल्पाहारू होय, अल्पाहार, गुरुला सुद्धा पूर्ण आहार होत नाही. नव्हे उगा थोडासा आहार भेटतोय, फक्त जगण्यापुरता, पाणी पिण्यापुरता. थोर दुकाळू पडला, थोर दुष्काळ पडला. इतका दुष्काळ पडला की तुमच्या काळात 72ला दुष्काळ पडला होता ना, तसा. नगरी भिक्षा नव्हे, नगरी भिक्षा नव्हे. त्या गावामध्ये भिक्षा होत नव्हती, कोणत्याच गावात होत नव्हती. मग राजा प्रजाला जगवण्यासाठी अन्न क्षेत्र लावत असतो. प्रजा आहे तर राजा आहे, आणि म्हणून राजाकडे वखार महामंडळ असतं. माहितीये तुम्हाला? राजा काय करत असतो? सगळं धान्य घेऊन ठेवत असतो. न जाणं 2-3 वर्ष दुष्काळ पडून जाईल, आणि 2-3 वर्ष दुष्काळ पडला तरी राजा तुम्हाला सर्वांना खाऊ घालू शकतो. त्यालाच राजा म्हणतात. म्हणून तो कोरोनामध्ये त्यांनी तुम्हाला खाऊ घातला ना, दिलं ना सगळं. पण काहींनी विकलं, काहींनी तर गाड्या विकल्या. खरंय ना? तसं अन्न क्षेत्रावर चोरी सुद्धा होते. तसं अन्न क्षेत्र लावलेलं आहे. राजेरी अन्न क्षेत्र घातलं अन्न क्षेत्र. सगळे जण गावातले या ठिकाणी जेवायला येत जा, घरी घेऊन जायचं नाही. त्याला वाढण असं म्हणतात. पूर्वीचे लोक चुलबंद अवतन देत होते, आणि मग चुलबंद अवतन दिलं की मग तो शेतात घरी कुठेतरी जात होता. मग याची बाई वाढण न्यायची.
आणि मग तो पाटील तिथं असायचा. कोण आहे? हा हे आला एक तो. हा कुठे गेला? हा ठीक आहे घेऊन जा. है ना? तुम्ही नेला असेल कधी वाढण, है ना? ताट वाटी तांब्या भरून जेवायला. आता तर कोणी आणणार ताट वाटी? पत्रवाळीवर जेवतीन ते तीनदा फाटून दुरण, पाणी उडून जाईल, सांडून जाईल. गिलास जर वाढले ना आधी पाणी वाढूस तर तो उडाले गिलास. दिलंय ना देवानी कटोर तिच्या जेवणा, तरी आळस. कोण सांभाळीन ते कटोर? कोण धुईन ते? बरं आहे आपलं लावून लावून खायचं दुर्नात. आम्ही नाही तसे. आम्हाला आमच्या देवानी पात्र दिलेलं आहे, आम्ही त्याच्यात खातो. पात्र आहे ना, मग तो पात्र आहे म्हणून तो लोक पात्र घालतात. कोणाला घालतात? जो पात्र आहे त्याला घालतात. कोणाला बी घाल, असा प्रकार आहे. आणि म्हणून आपण तसं राहिलं पाहिजे. मग लोक सत्री जेविती, लोक सत्रामध्ये जेवायला लागलेले आहेत. शिष्य सत्र शोधिले. मग या शिष्याने काय केलेलं आहे? सत्र शोधलं. त्या ठिकाणी झोळीन पात्र घेऊन गेला. याच्याजवळ जर झोळीन पात्र नसलेला भिक्षा भेटली असती, काय केलं असतं याने? आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलं, तुम्हा आणि झोळीशी लग्न गा. तुमचं आणि झोळीचं लग्न लागलेलं आहे, हिला सोबत ठेवत जा, कधी काम पडन. काय काम देणू येते लगेच काढायची. भिक्षाम देहि खरंय ना? पण काम देणं सुद्धा कोणी जवळ ठेवत नाही. आळशी झाले लोक. मग तया ते भिक्षा मागितली, तया ते भिक्षा मागितली, भिक्षा मागितली. तिही म्हणितले. आणि मग ते काय म्हणतात अन्न क्षेत्रवाले, अहो इथं जेवायला लावलंय, आम्ही भिक्षा द्यायला नाही, भिक्षाने धू, आम्ही भिक्षा गिक्षा देत नाही, इथं जेवायचं. एतजी जेवा, जेवा इथं बसा. तेने म्हणितले. मग तो काय म्हणतो शिष्य, मोरे गुरु को भात दे हो. अहो माझ्या गुरुला भात पाहिजे आणि म्हणून मला ही भिक्षा पाहिजे. तिही म्हणितले. मग ते काय म्हणतात, तया ते एतजी बोलावा, तुमच्या गुरुला इथंच बोलवा आणि इथंच जेव घाला. आम्ही इथंच जेव घालतो, डब्यात घेऊन जाऊ देत नाही, झोळीत घेऊन जाऊ देत नाही. तेने म्हणितले. मग तो काय म्हणतो, आख्या नाही. अहो माझ्या गुरुला डोळे नाहीत, आंधळे ते, आणि त्यांना चालता येत नाही, ते इथपर्यंत येऊ शकत नाहीत, अशक्त झालेत ते, बरेच दिवस झाले उपाशी आहेत, माझे गुरु येऊ शकत नाही, द्या थोडी भिक्षा मला. भिक्षा मागत आहे तो. अन्न क्षेत्रावाले भिक्षा देत नाहीत, कारण अन्न क्षेत्र राजाचे, राजाचे नौकर लोक तिथे ते ड्युटीला आहे. आणि जे राजकीय लोक असतात, जे सरकारी लोक असतात, ते त्यांच्या सरकाराप्रमाणे चालतात, तुमच्याप्रमाणे चालत नाहीत. ते देत नाही ना, आम्ही नाही देत, तो बाबा असेल नाही तर कोणी असेल, आम्हाला काही घेणं नाही त्याच्यावर. मग म्हणून आम्ही तेथ अन्न नेदू, आम्ही तुमच्या झोळीत देणार नाही, तुम्हाला भिक्षा वाटणार नाही. जर तुम्हाला खायचं असेल ना तिथं बसून खायचं. काय म्हटलं, हा बाबा भला किया, दे दे उसका ही भला, ना दे उसका ही भला. ठीक आहे बा, चांगलं केलंस तू, नाही दिली आज भिक्षा. आजी मोरे गुरु खूप आसू पडया, माझ्या गुरुला आज उपास पडला. चांगलं झालं, अजून एक उपास घडला है ना. बरं झालं तू नाही दिली भिक्षा, कारण मला आणि माझ्या गुरुला उपास पडला, म्हणून तो चांगलं होईल. भिक्षा दिली नाही म्हणून त्याला आपण शाप द्यायचा किंवा अजून काहीतरी करायचं, हे साधूचे लक्षण नाहीये. तुम्ही मला असं केलं नाही तर मग तुमचं असं होऊन जाईल, मला तुम्ही हेच केलं नाही, मला तुम्ही व्यवस्थित बसवलंच नाही, मग तुमचं असं तसं, हे साधूचे लक्षण आहेत काय? साधू म्हणजे सहा धुवून काढतो तो साधू.
राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर याची नावे संन्यासो की बाई. हो ठीक आहे, काय हरकत नाही, ते म्हणतात तसं. घाई गडबडीत चुकला असेल तुमचं, ठीक आहे. आता इथून पुढे चुकू नका, कानाला खडा लावून आमचं काम असतं म्हणून बोललो. पण आता वाढ जेवायला जेवतो, खरंय ना. माफी मागितल्यावर काय हरकत आहे. पण गुरुतत्व ही माणसाला निभावता आलं पाहिजे. आणि जर ते निभावता नाही आलं ना तर माणूस इकाडा नाही, इकाडा नाही, घर का ना घाट का धोबी का कुत्ता होऊन जातो. माणसाला चालता आलं पाहिजे आणि चालत असताना काटे बघून चालता आलं पाहिजे आणि काटे चुकवता आले पाहिजे. आई जेव्हा शेतात जाते ना तेव्हा लेकरं मागे चालतात आईच्या, आणि आई तीनदा सांगत असते लेकराला, बघ काटे बघून चल बरं, काटा मोडून तुझ्या पायात. हो हो आई चलतो ना. आणि ते इकून शेंडा वडील, इकून शेंडा वडील, तुरीच्या शेंगाच वर पडील, आणि वर पडता याला काटे वर पडतात. अगं आई काटा मोडला, तुला म्हणत होतो ना काटा मोडल. ऐकत का? मोडल्यावर आईलाच काढावा लागतो ना. मग काटा काढताना सुद्धा दम निघत नाही. ऐको कसा वळडतो. आणि जास्त खोल गेला तर मेन लावावं लागत आणि शेकावं लागत. शेकल्यावर तर असा चटका बसतो, 2-4 दिवस पिकू द्यावा लागतो. आणि पिकला की मग आई दाबी ती पोहा सगळं बाहेर निघतो. खरंय ना. नाही निघलेला काटा असाच काढता असाल तुम्ही. हा नाही तर आजकालचे लोक तर काट्याने काटा काढायला बसले. तुम्हाला हे करतो काय, तू काटा काढीन, तू आज काढा दे, दुसऱ्याचा लागला काढायला. तू आज निघाना गरम गरम करून काढावा लागू राहिलाय. असे लोक आहे. मग मग तो तळतळीत निघाला, जा मी भिक्षा देत नाही. ठीक आहे, नाही ना नाका देऊ. तळतळीत निघाला, लाल बुंद झाला. त्याला असं वाईट वाटलं की अरे मला भिक्षा दिली नाही. मन जळालं त्याच्यावर, मला काढून दिलं. एका साधूला काढून दिल्यानंतर त्याचं अंतःकरण भरपूर निघत मित्रांनो. तसं त्याला झालं. तळतळीत निघाला आणि येऊनी गुरु प्रती सांगितले. गावाच्या टेकड्यावर मठ म्हणजे मडी बांधलेली, झोपडी बांधलेली. आणि गुरुला सांगितलं. आणि सांगितल्यावर गुरु काय म्हणतात, हा बाबा, हा बाबा, ऐसी बात भई तो नाथू मुराद देगा. काळजी करू नको, देव आपल्याला एक दिवस भिक्षा देईनच. धीर खचू नकोस, धीर सोडू नकोस. तुझी भिक्षा करणं तू सोडू नको. तू तुझ्या विधीवर उभा राहा. म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, एक दिन मिळे, 2 दिन मिळे, 3रा दिन मिळो चीन ये. 3 दिवस उपाशी राहा, काय मरणार नाहीस तू. 21 दिवस माणूस पाण्यावर जिवंत राहत. देवाने 3च दिवस सांगितलं तुला पाण्यावर राहायला. आणि जर नाही झाली तुला 3ऱ्या दिवशी मी घेऊन येतो. काय, मी भिक्षा घेऊन येईन तुला. फक्त माझं नामस्मरण करून, चिंतन करून तू मागे हटू नको. हातात झोळी घेऊन भिक्षा करत राहा. लोकांनी देऊ नाही तर नाही देऊ, आपलं काम आपण करायचं. दिवशी शिष्य विचारिले. दुसऱ्या दिवशी शिष्याने विचार केला आपल्या मनातली मनात, जेवण करू आणि मग उलटी करू आणि मग एका नदीच्या काठावर एका दगडावर ते अन्न जमा करू आणि पाण्याने धुवून काढू आणि ते पुन्हा भरून आपल्या गुरुला झोळीत पात्रात नेऊन देऊ. जेवू देत नाही ना ते, भिक्षा देत नाही ना पात्रात झोळीत, तर आपण आपल्या पोटाची झोळी करू.
कारण सरकारी लोक आहेत ते, आपल्यासारखे थोडेच आहेत खेड्यापाड्यातले बोराळ्यातले. या बाबा या, बसा बसा, जेवणच करा बाबा, कुठं जाता 2-4 घरी, अशाही काही बाया भेटता मला, बाबा जेवणच करून घ्या, दक्षिणा बी देते. बसा इथंच, कुठं जाता हो कोणाच्या घरी, आपलं घर तुम्हाला कधी खुलंय, खरं ना, अशी लोक असतात. आणि मग त्यांनी विचार केला, आपल्या पोटाची आपण झोळी करू, तो आपल्याला जेवू देत नाही ना, पण आपल्या गुरुचे प्राण वाचवणं आपलं कर्तव्य आहे, आपण शिष्य आहोत. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं, भात खाल्ला तो, आणि खाल्ल्यानंतर वमन केलं. तुम्हाला माहिती का, गऱ्हाळी करतात, बैल नसते तुमच्या घरी, बैल असते ना, रात्री वैरण टाकायला जाताना तेव्हा थोडस बाहेर येऊन बघत जा, ते बैल आहे ना असे पाठीला पाठ लावून बसता आणि रवंत करत असतात, पोटातलं काढता, तोंडात घेता आणि चावता. का बरं, हे शेतात होतं ना, याने आऊत हाणलं उभाट्या आणि बांधाला बैल चारले, पण किती चारले, 15 मिनिटं. मग या बैलाला माहितीये 15 मिनिटाच्या वर आपल्याला चारत नाही. बैल काय करतो, असं जीभ लांब करत गचा 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 खात, खरे ना. आणि मग ते गचा गचा खाल्लं ते म्हणजे चला मावाला दिवस, चला आता याला काय माहिती पोट भरलं की नाही, भरू का नाही भरू, आपलं थोडं उपाशी, ही उपाशी राहतील बैल. आणि मग ते गचा गचा खात ना, ते वाचा वाचा खाल्लं तसंच आतमध्ये जातं. आणि मग ते बैल काय करतात, पुन्हा संध्याकाळी दावणीला तो बांधतो आणि मग ते पुन्हा काढून रात्रभर खातात, आणि पुन्हा तो सकाळी 3लाच सोडतो आणि चला नांगरीला. पण बैल होम फेडावं लागतं मित्रांनो, बघा ना बैलाचे काय हाल आहे. म्हणून देवधर्म करा मित्रांनो, वेळ वाया घालू नका. मग मनोनी तेथ बैसला, बसला त्या ठिकाणी अन्न क्षेत्रावर तो शिष्य. मग ते ताक भातू जेविती, ताक आणि भात त्यांना जेवायला दिलेला आहे, पैरा जावणी वमिती. आणि मग ताकन भात त्या ठिकाणी त्यांनी भरपूर खाल्लं, आणि पलीकडे गेला, उलटी केली, वमन केलं. दुनिया आपुल्या गुरुची, आणि मग ते काय केलं, पाण्याने धुवून काढलं, आणि मग आपल्या झोळीत घेतलं, पात्रात घेतलं, आपल्या गुरुला दिलं. गुरुजी भुक्ती करो, गुरुबा आयोस जेवण करा, आज भिक्षा भेटली. आज गुरुला तो खोटं बोललेला आहे. का खोटं बोललाय? जर गुरुला खोटं नाही बोललं तर गुरुचं प्राण वाचणार नाही. आणि म्हणून बलवत्तरा दुर्बलम बाध्यते. गुरुला जर समजा जे खायला नाही सांगितलं ती खाण्याची इच्छा झाली आणि ते खाल्ल्यावर त्यांच्या अंगाला खास येणार आहे, तर आपण काय म्हणतो, संपून गेलं गुरुबा ते. पण हाय ना तिथं, खोटं बोललो ना मग आपल्याला पाप लागेल का? नाही. का बरं? त्यांच्या भल्यासाठी. तसं त्यांनी ते काय केलं, काढलं पोटातलं, धुतलं आणि गुरुला दिलं. आणि गुरुला डोळे नाही, डोळे नसल्यामुळं काहीच कळणार नाही ती गराळी आहे का उलटी आहे, धुवून दिलेला आहे, मग थोडस बराबर आहे का बारीक झालेला आहे ते काहीच नाही. गुरुनं आपलं घेतलं पात्र हातात आणि जेवण करायला लागलं. हो का? गुरुबा म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, आज झाली भिक्षा? हो म्हणे झाली, थोडी घ्या ना आपण. मनोनी जेवी आणि गुरु जेवी. गुरुबा जेवायला लागले आणि शिष्य गुरुला जेवण घालण्यासाठी पोटात घेऊन येतो. करिता एर भिक्षू अत्यंत तुटले. मग आता एकच दिवस चालू का, असं लय दिवस झाले. ऐसे करिता इतर भिक्षू म्हणजे शिष्य अत्यंत तुटले. तुटले म्हणजे तो शिष्य त्यांचा तुटला म्हणजे बारीक झाला, काळीमोडी झाला. का झाला? खायचं, खाऊन वमायचं आणि वमन गुरुला द्यायचं, पोट खालीच. शिष्याचं खाली पण गुरुचं भरायला लागलं. आजकाल शिष्य पोट भरितान गुरुला तसंच ठेवतात. आजकालच्या कथा अशा त्या कलियुगातल्या.
आणि म्हणून गुरु भक्ती सांगत आहेत ते कशी असते. आपल्याला तर आपल्या गुरुचं नाव सुद्धा माहित नसतं, कोणता गुरु म्हणजे आमच्या शेतात आलता वैरागी बाबा होता. मग कुठे येतो आता, मग काय माहित नाही कुठे, फोन नाही, नंबर नाही, काय नाही, मी घेतला नाही म्हणे. केलता म्हणे, मग येतो का कधी, काही आला नाही, मी पाहिला नाही म्हणे. तुला गरज नाही तर मग त्या बाबाला काय गरज आहे, त्या बाबाला त्या देवाची गरज आहे, तुझी नाही गरज. तुला गरज पाहिजे गुरुची, तू संपर्क केला पाहिजे, अडीअडचणीला प्रश्न विचारले पाहिजे की मला हे नाही माहिती, मला हे सांगा, मी काय करू. यांना माहितच नाही की आपल्याला कोण फुगेले. हाय असे बी की त्यांना माहितच नाही आपला गुरु कोण आहे. आणि म्हणून जरा माहिती ठेवत जा आणि आपल्या गुरुला वर्षाला भेटायला जात जा. कृतज्ञ होऊ नका कोणावर, त्यांनी तुम्हाला धर्माला लावलेलं आहे, त्याचे उपकार कसेच फिटत नाहीत. मग एक दिवशी राजा त्या अन्न क्षेत्रावर पोहोचलेला आहे. सगळ्यांना बघितलं, सगळे मोठे घाटे व्यवस्थित दिसायला लागलेले आहेत. पण हा संन्यासी त्या ठिकाणी पोहोचला आणि पोहोचल्यानंतर तो जेवायला बसला आणि जेवण करून त्या ठिकाणी चालला आणि उलटी करून आपल्या गुरुला द्यायला लागला. पुन्हा तो आला आणि त्या राजाने बघितलं, म्हणे सगळे मोठे घाटे दिसतात, तुझ लय बारीक झाला म्हणे, काय भानगडे. जो अन्न क्षेत्रावर मुख्य होता, मुख्य चालवणारा होता, त्या मुख्य चालवणाऱ्याला राजाने विचारलं, अन्न क्षेत्रवाल्याने विचारलं, अरे हा जो दिसतोय ना, हा इतका बारीक का झालाय. विचारलं, अरे सगळे मोठे धाटे दिसत आहेत आणि हा जोगीच इतका वाळला का दिसत आहे, काळी मुळी सारखा. आणि मग त्या अन्न क्षेत्र जो चालवतो त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, जेवताना तर दाबून जेवतो म्हणे हा. आणि कशामुळे हा क्रूस झालाय, कशामुळे हा वाळायला लागलाय, मला नाही सांगता येणार. तितक्यामध्ये राजाने जोग्याला बोलवलं, इकडे या. विचारलं, अहो तुम्ही असे वाळले का झालात. आणि मग तो सांगायला लागला, अहो काही नाही म्हणे, जाऊ द्या, कशाला विचारता मला, आम्ही असे वाळले का झालो. त्याला वाटलं कुठं सांगावं यांना, आता हे पोटात बी नेऊ द्यायची नाही माझ्या गुरुला, असं होऊन जायचं होय. पण माझ्या गुरुचे प्राण वाचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि ती मला सेवा भेटलेली आहे आणि मी ती सेवा करत आहे. सांगितलं नाही पण विचारायला लागला राजा. मग हो सांगा, आम्ही विचारतोय तुम्हाला. आणि मग त्या शिष्याने अवघड सांगितलं, म्हणजे राजन आमचे गुरु, माझे गुरु आंधळे आहेत, अशक्त आहेत, त्यांना चालता येत नाही, फिरता येत नाही, आता वाजवूनही उठता येत नाही आणि त्याच्यात त्यांना डोळेही नाही आणि दुष्काळ पडलेला आहे. खूप गावामध्ये इकडे तिकडे जाऊन आम्ही भिक्षा करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला कोणी भिक्षाही दिली नाही. कोणी शिव्या द्यायचं, कोणी शाप द्यायचं, कोणी कुठं आम्हाला काही भेटायचं तर कुठं काही भेटत नव्हतं. मग आम्हाला समजलं की तुमचं अन्नक्षेत्र या ठिकाणी लागलेलं आहे, म्हणून मी शोधत शोधत इथं आलो. एक दोन वेळेस भिक्षा मागितली तर तुमच्या या अन्न क्षेत्रकारांनी दिली नाही, वापस गेलो मी. वाईट वाटलं मनाला की खायला भिक्षा सुद्धा लोक वाढत नाही. वापस निघालो. 2-3 दिवस झाले विचार केला, अन्नाशिवाय प्राण नाही आणि अन्न असून जर आपण खाल्लं नाही तर तो आत्मघात आहे आणि आत्मघात करणं चांगलं नाही. आणि म्हणून मनात विचार करून मी परत आलेलो आहे आणि मी माझ्या पोटामध्ये अन्न खातो
तुमच्या अन्नक्षेत्रावरचं ताक आणि भात मी पोटभर जेवत असतो आणि पलीकडे जाऊन नदीच्या काठावर जाऊन ते वमन करत असतो आणि ते अन्न माझ्या मी गुरुला देत असतो. पण माझ्या पोटात एकही क्षण राहिला नाही आणि म्हणून मी बारीक झालेलो आहे. अशी कथा त्या शिष्याने राजाला सांगितली. ते अशी करून जेवण करू, असं करून मी माझ्या गुरुला जेवायला देत असतो. म्हणून आमचे देह तुटले, आणि म्हणून मी असा खराब झालोय, हडकच झालेत माझ्या अंगावर. म्हणून येऊ रोडिका बाबा, म्हणून रोडका झालोय बाबा. नेऊ देताना मला पोटात तरी खायला आमच्या गुरुला हेही पण करता. म्हणून तो म्हणते बाबा जेवण करू ना. तो राजा आहे, राजाला माहिती झालेलं आहे. आणि राजाला माहिती असतं की जे तप साधना करणारे संत असतात, तपस्वी असतात, यांच्याजवळ काहीही असतं पण ते फक्त भिक्षा मागून खात असतात. हे त्यांचा पण असतो. आणि त्यांनी जर विचार केला ना तर ते काहीही मंत्राने निर्माण करू शकतात. राजा लोकांना हे ज्ञान ठेवावं लागतं. आणि एखाद्या राजाला ज्ञान नसलं तर राजाजवळ राजगुरू असतात आणि ते राजगुरू राजाला सांगत असतात की राजन, हे संन्यासी, हे योगी खूप सामर्थ्यशाली आहेत. म्हणून राजाच्या जवळ हे काही मंत्री संत्री असतात. आजकालच्या राजाजवळ असणारे राजगुरूचं नाव काय माहितीये? त्याला तुम्ही सल्लागार मंत्री म्हणत असतात. सल्ला देतो तो, राजन असं करा, असं होऊन जाईल, कारण त्याचा अभ्यास त्याला असतो. विदुर काका कोणाला सल्ला देत होता माहिती तुम्हाला? विदुर नीती, धृतराष्ट्र. कशी राजनीती? विदुर इतका राजभक्त होता, काहीही करो धृतराष्ट्राने पण सत्यच सांगत होता, नीतीच सांगत होता. आणि त्या नीतीमध्ये नीती सांगत होता, कूटनीती सांगत होता, सगळं व्यवस्थित सांगत होता राजाला. राजन, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या. कूटनीती करायची का नीती करायची का अनीती करायची, तो बराबर जाणून घ्यायचा विदुराकडनं. आणि शेवटी कूटनीतीचं आदेश धृतराष्ट्र देत होता. कोणामुळं? दुर्योधनाच्या मोहामुळं. विदुर सांगत होता, राजन हे अनीती आहे, चांगलं नाही. तुझं सांगायचं काम आहे ना, तू फक्त सांगायचं. ठीक आहे राजन. पण तो दुसऱ्या दिवशी सांगत नव्हता असं नाही, सांगतच होता. त्यांनी त्याची सत्यता नाही सोडली. आणि म्हणून आदराने नाव घेतलं जातं विदुर काका. दासीपुत्र आहेत ते, पण त्यांना त्यांच्या नावाला आदर लावलेला आहे. का? की ते नीती सांगत होते. चांगले चांगले सुद्धा त्यांना नीती विचारत होते. हे विदुर काका होते. आणि म्हणून नीतीनं चालणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि तिनं चाललं ना तर 10 वर्ष टिकतं. आणि तिचं धन नंतर उलाल होऊन जातो. उलाल, गाडी उलाल होऊन जाते ना. जास्त नको भरू. गाडी भरतो आपण, भरपूर भरतो. आपल्याला वाटतं बास आता लवकर घर भरून जाईल आपलं. मी एखादा सांगतो, अरे जास्त नको भरू, गाडी उलाल होऊन जाईल. होती ना उलाल, जोते तुटताना उलाल होऊन जाते. सगळं गाडीतला माल खाली पडून जातो. आणि तिचं धन 10 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही मित्रांनो. म्हणून किती कमवा तुम्ही, हात दाखवून, यज्ञ करून, लोकांना गंडे घालून, 10 वर्षाच्या वर टिकणार नाही. हा, एखाद्याने गंडा घातला समजा, एखाद्या बाबाने 10-5 हजाराचा एखाद्याला,
आला आणि खरंच होईन का पण काम आपलं? मग 100% होईल म्हणून तुमचं काम. घातला गंडा, टाकला गळ्यात, टाका म्हणे 11,000. झालं ना म्हणे बाबा काम, अजून एकदा घालावं लागतं, पुन्हा 11,000. गंड्यावर गंडे घालायला लागले हो. हा, येड्यांनाही लक्षात येतं हा तर गंडा घालून राहिला आपल्याला. घालू का अजून गंडा? आम्ही लय घातले गंडे, तिकडेच घाला कोणाला, आम्हाला नाही घालायचा तुमचा गंडा गिंडा. सापडतो का पुन्हा शिकार? सापडतो. गंडे गिंडे घाल ना, हात बघ ना त्या सोडून. आणि तुम्ही दाखवत जाऊ नका ना असे गंडे फंडे घालत जाऊ नका. डोकं नाही का आपल्याला लोक गंडे घालून घ्यायचे का? आपले डोकं काळं होईल, गंड घातलं की नीट होऊन जात. झालं कोणाचं काळं तोंडाचं गोरं तोंड होतं का गंडा घातल्यावर? अरे काही लावून होईना. आणि तुमचं गंडा घातलं की नीट व्हायला लागलं, कमालच झाली. गंड्याच्या धाग्याच्या दोऱ्याच्या माग लागत जाऊ नका कधी, काही नसतं, ही सगळी अंधश्रद्धा आहे. मग तो आपुल्या सत्रकारासी कोपला. आणि मग तो राजा म्हणतो, अरे तू असं करून तुझ्या गुरुला भोजन दिलंस, आणि जो अन्न छत्र चालवायचा त्याच्यावर तो कोपला. अरे तुला कळत नाही? त्या जोग्याला तू अन्न दिलं नाही, भिक्षा दिली नाही, आणि हा स्वतः पोटामध्ये जेवण करतो आणि तिकडे जाऊन धुवून काढतो, आपल्या गुरुला खाऊ घालतो. म्हणून तुटलाय, म्हणून खराब झालाय. आजपासून याला अन्न द्यायचं आणि याच्या गुरुला सुद्धा याच्या झोळीमध्ये भरून द्यायचं. दिली राजाने परवानगी. शेवटी सत्याचा विजय झाला की नाही? भिक्षा भेटली का नाही? प्रश्न संपला. हीच गाव तीच गाव, मानुभव 40 गाव. तुमच्या गावांना नाही दिलं का दुसऱ्या गाव भांडेले काय? खरे की नाही? या राजांना नाही दिलं मग काय तो राजा भांडेले काय? प्रत्येक गावात एक राजा आहे की नाही? मग तसा प्रकार आहे. भेटली त्याला भिक्षा, स्वतः जेवण केलं आणि भिक्षाही घेतली आणि गेला गुरुकडे. मग आधी लागून तुम्ही जेवावे, आजपासून तुम्ही जेवण करायचं. राजाने ताकीद दिली, अन्न छत्र चालवणार आहे बघ. या जोग्याला पोटभर जेवण द्यायचं आणि याची झोळी सुद्धा फुल भरून द्यायची. भर दे झोळी. भरली की नाही झोळी? झोळी जवळ पाहिजे का नाही? मग आणि आपल्या गुरु लागून भिक्षा द्यावी, आणि मग आपल्या गुरुसाठी सुद्धा भिक्षा घेऊन जायची. मनोनी तयासी गोरक्षू केला, आणि मनोनी तयासी गोरक्षू केला. अहो आयोस तुम्ही जेवण करा, तुमच्या गुरुलाही घेऊन जा. हा बाबा भला किया, दे दे उसका ही भला, ना दे उसका ही भला. ज्याने दिलंय तोही चांगलंय, पण तुझ्या नौकराने आजपर्यंत दिलं नाही त्याचंही चांगलं हो. त्याला मी श्राप देणार नाही. नाही तर लगेच लोक पाणी काढिता कमंडलूतून, ते दंडू हातात ठेवतात. टाकू का अंगावर ते? ओम ओम स्वाहा फाटकन भस्म करून टाकेन तुला. देते बाबा, देते बाबा. अशा धावसा मागून भिक्षा घेत असते का? आणि त्या पाण्याने खरंच जळणार आहे का ते? बरं ओ पाणी कुठे? पण उगाच भीती दाखवतो साधारण लोकांना. मग सत्रकारे म्हणितले. आता राजा बाजूला गेला, परवानगी भेटली त्या संन्यासाला, आणि तो सत्रकाराला त्या राजाचं बोलणं सहन करावं लागलं. आणि मग तो सत्रकार जवळ आला, जो सुपरवायझर असतो अन्न छत्र चालवणारा. जसं तुमचा राशन दुकानदार असतो का नाही, तशातला प्रकार धरा. तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो. तो वाटायला असतो ना, मग तसा तिथं जवळ आला त्या संन्याशाच्या. काय म्हणे? राजाला सांगतो म्हणा, गिळ पोट भर खाय म्हणे, जरा पोट बांधून नाही ग थोडं. काय रे म्हणे, तुम्ही एवढे संन्यासी झाले, हा एवढा देव धर्म करता, पोट भरा इतकी सुद्धा सामर्थ्य तुझ्या गुरुकडे नाही खरे म्हणे.
हा शब्द त्या शिष्याला हृदयात बसला. ठीक आहे म्हणे, तुम्ही आम्हाला म्हटले ना की माझ्या गुरुकडे एवढंही सामर्थ्य नाही, पोट भरण्यापुरतंही. ठीक आहे, गुरुला जाऊन विचारतो की तुमच्याजवळ पोट भरण्यापुरतं सामर्थ्य आहे की नाही. सामर्थ्यासोबत खेळल्याला कोणाला सहन होत नाही मित्रांनो. दुर्वास ऋषी सोबत श्रीकृष्ण भगवंताचे मुलं, सांबा नावाचा मुलगा दुर्वास ऋषी सोबत खेळायला गेला. श्रीकृष्ण भगवंताचा मुलगा आहे मी म्हणे, माहिती का रे म्हणे पोराव तुम्हाला, चला रे चला म्हणे त्या बाबाकडे. एक बाबा आहे म्हणे जंगलात बसलेला, आणि तो बाबा निराहारी आहे, आणि त्या बाबाला लोय कळतो. म्हणजे काय काय कळतं, मागचं कळतं, पुढचं कळतं, लेकरू होणार आहे का मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे हे पण कळतं. असं चला म्हणे नाटक करू, या बाबाची चांगलीच काढू म्हणे आपण आता. हा मग हे सगळे भिडले आता, उपट सुंबे मोठाले मोठाले है ना, आणि आले बाबाकडे. आणि एकाच्या पोटाला काठवड बांधल्या, साडी नेसवली. हे बघ व्यवस्थित बोलत जा बाईच्या शब्दात, त्याला शिकवलं. हा श्रीकृष्ण भगवंताची मुलं बरं, हा त्यांच्या मुलांनी केलं. आणि गेले कोणाकडे, दुर्वास ऋषीकडे गेले. लगेच बाबाला दर्शन कीर्षण. बाबा आता बाबा तपस्वीच आहे, आशीर्वाद आहे ना. मग सांबा नावाचा काय म्हणतो, महाराज बाबा तुम्हाला लय कळतं, मग सांगा म्हणे या पोरीला काय होणार आहे. आम्ही भविष्य बघायला आलो म्हणे. आता बाबा एक नाही दोन नाही, बाबाला माहिती यांनी नाटक करेले. काठवड बांधून आलेत म्हणे इथं. जाऊ द्या बोलणंच नको, 2-3दा विचारतील, खडे मारतील आणि जातील, म्हणजे श्राप द्यायची गरज पडणार नाही. पण ही माग सारखंच ना, काय बाबा बंद झालं काय तुमचं आजकाल दिसणं. लय कळत होतं तुम्हाला, हात बघितलं की हा तुम्हाला हे होणार आहे, तुमच्या माग शनी लागलाय, लय सांगत होते. आता कुठं गेलं तुमचं. बाबाला चिडा आणायला लागले ना ते दुर्वास ऋषीला. बाबा घाम गुट झालाय, लाल बुंद झालेला आहे. श्रीकृष्ण भगवंताचे मुलं आहेत म्हणून शांत बसलेला आहे. दुसऱ्याचे असते ना तेव्हाच फुकून टाकला असता, पण अजून शांत आहे. हसायला लागले सगळे. अरे काय कळतं म्हणे याला, रात्रचे येऊन खातं लोकाला म्हणतो मी निराहारी आहे. अरे हे रात्रच्या खातं म्हणे, सांग मग काय होणार आहे या पोरीला. कळतं ना तुम्हाला भविष्य, सांगा काय होणार आहे. लाल झाले दुर्वास ऋषी, इतके लाल झाले, इतके लाल झाले. डोळे उघडले आणि सांगितलं, हिच्या पोटाला जे येणार आहे ना, तुमच्या कुळाचा नाश करणार आहे, मुसळ हिच्या पोटात येणार आहे. नारायणाला माहित झालं, अरे बाप रे, कुळाचा नाश, मुसळ येणार. आणि ती मुसळ प्रत्येकाच्या डोक्यात बसणार. प्रभात क्षेत्रावर गेले, उशाप मागायला सांगितलं. म्हणे उशाप मागा, म्हणे एक काम करा, ही काठवड प्रभात क्षेत्रावर घासून टाका. जर समजा हिच्याला एकही कण नाही उरला तर समजा तुमचा फायदा होईल. पण त्या काठवटीला 2 कानं असतात की नाही. आमच्या जुन्या बायांना विचारा, नवीनना तर काठवटच माहित नाही. त्या काठवटीमध्ये उतवण ठेवावं लागायचं इकाड्या कानात, आहे ना माहित, इकाड्या कानात पीठ. आणि ते कान जोडलेले असतात खिळ्याने का नाही. हा तुमचं आठवलं कसं हसू येत. आणि यांनी घासली बो ती काठवड पाण्यात, सगळी घासली, पण एक खिळा घासला नाही, तो तसाच पडला समुद्रात.
आणि तो माशाने गिळला आणि माशाने अंडे दिले, त्यातनं मासोळ्या तयार झाल्या आणि लवाळ्या तयार झाल्या, त्याचे शस्त्र अस्त्र तयार झाले आणि हे सगळे यादव एकमेकामध्ये झुंजायला लागले, एकमेकाला मारायला लागले, मदिरा प्यायला लागले. श्रीकृष्ण महाराजांना समजलं, अरे दाऊ भैया आपले पोरं प्रभात क्षेत्रावर एकमेकामध्ये झुंजायला लागले, सोडवा ना त्यांना जाऊन. टिचभर बांधासाठी आपलेच पोरं एकमेकाचा जीव घेऊन टाकतात. तसे श्रीकृष्ण महाराजांचे पोरं एकमेकामध्ये झुंजायला लागले, जाणं म्हणे सोडवायला. बळीराम राजे तटकन उठले आणि प्रभात क्षेत्रावर पोहोचले. बघितलं तर पोरं सगळे मदिरा पिऊन एकमेकाला मारायला लागलेले आणि त्या पोरांना एकाचे दोन दिसायला लागलेले. जो पेतो ना त्याला एकाचे दोन दिसतात. तुम्ही असा डोळा दाबा, दोन दिसायला लागतात, दिसतं की नाही. आणि मग बळीराम राजे तिथं आले, म्हणे दोन दिसायला लागले. काय करू राहिला, सोड, आज करू नको, तस करू नका, बाजूला, कोणीस तू. एकाचे दोन दिसायला लागले. आता बापाला कसं मारावं वाटलं, पण दोन दिसायला लागले ना. ते म्हणे हे दोन दोन का दिसायला लागले, मग एकमेकात सगळ्यांना दोन दोन दिसायला लागले ना. आणि ते म्हणे तू एकला आहे का दोघं आलास, मी ती एकलाच आहे म्हणे, पण तू दोन दोन दिसायला लागला म्हणे, एक मारून टाकतो म्हणे. एकमेका झुंजायला लागले. बळीराम राजाने सांगितलं, अरे नका करू तसं, अरे सरक म्हणे बाजूला. आता ते टाकेलच होते, बापावर एक तलवार उगारली, झाकाम रक्ताची चिळकांडी उडाली. बळीराम राजाने बघितलं, माझ्या मला मारतो, माझाच असून. नांगर काढा, नांगरूनच टाकले, साफ करून टाकले. अशी अवलाद नसलेली बरी म्हणे. आणि म्हणून लोक काय म्हणतात, नांगर फिरण घराव म्हणता की नाही. हा श्राप बसला. म्हणून संतांची निंदा कधी करू नये मित्रांनो, संतांचा अंत कधी बघू नये. ह्या संताचा, या जोग्याचा अंत पाहिला त्या सुपरवायझरनं, त्या अन्न क्षेत्रवाल्याने. काय रे म्हणे, त्या गुरुजवळ इतकं सामर्थ्य नाही का की स्वतःच पोट भरावं इतकं. मग तुमच्या गुरुशी तू काही सामर्थ्य नाही, एवढंही सामर्थ्य नाहीये. अरे आपल्या पुरतं तरी जोडावं इतकं तर सामर्थ्य पाहिजे होतं ना त्या गुरुकडे. मग ते जेविले आणि मग तो जेवण करतो शिष्य, आणि गुरु लागली, आणि गुरुसाठी तो झोळीमध्ये घेऊन गेला. ते जेविले मग म्हणितले, आणि मग म्हटलं, पुता अरे पुता आजचं अन्न चविष्ट लागायला लागलंय, खूप सुंदर लागत आहे, स्वादिष्ट लागत आहे. आता आजचं अन्न धुवून आणलं नाही ना, तो फिका भात थोडंच आहे. आता खिचडी आहे ना, फोडणी देईल, आता चव लागणारच ना बाबाला. त्या शिष्य घाबरला, म्हणजे आता अवघड झालं, काय सांगावं आपल्या गुरुला. उष्ट खाऊ घातला आपण आपल्या गुरुला, अविधी झाला आपल्याला. पण गुरुचे प्राण वाचवण्यासाठी मी हे केलेलं आहे. मग हा बाबा सांग, आज कस काय चव लागत आहे अन्नाला, काय केलंस तू, का बरं चांगलं लागत आहे. घाबरला शिष्य. काय म्हटलं, गुरु मला जर अभय देणार तुम्ही सत्य सांगतो. आणि मग गुरुनं सांगितलं, तुला अभय दिलं, तुला मी काही करणार नाही, घाबरू नको, सांग सत्य काय झाले. आजपर्यंतचं अन्न का फिकं होतं ना आजचं का गोड लागत आहे. आणि मग अवघी व्यवस्था सांगितली. आणि मग सांगितलं की मी तिथं जेवण करत होतो, पोटामध्ये आणत होतो, इकडे उलटी करत होतो, आणि मग धुवून तुम्हाला देत होतो. आणि मग राजाने बघितलं मी काडीमोडी झालो, आणि मग राजाने आज परवानगी दिली की तुम्ही जेवत जा, तुमच्या गुरुला घेऊन जात जा. पण अन्न क्षेत्र चालवणाराने एक ठोका माझ्या हृदयात मारला. गुरुबा काय म्हणला तो तुला, सामर्थ्य नाही. अरे तुझ्या गुरु जवळ तुझ्या पोटापुरतं सुद्धा अन्न नाही.
आणि कशाला शिष्य केलेस? तुझ्या गुरुला विचार जाऊन, जर तुझ्या शिष्याला तू खाऊ घालू शकत नाही तर शिष्य कशाला केलेस? ते गुरुला सामर्थ्यासोबत खेळलेलं बरं वाटत नाही. आणि मग गुरु काय म्हणतो? मग गुरुनी शिष्याची थोरा प्रीती होते स्पर्शिले. आणि मग शिष्याला स्पर्श केला. अरे थकलास? आपल्या शिष्याला जवळ घेतलं. थकलास भिक्षा मागून मागून. मग काय म्हटलं? पुता पिडलास का? लोक पण पिडलेत. आता सर्व धान्य होती ऐसा पाऊस आणू. आता आपण असं करू, सगळ्या धान्याचा पाऊस पाडू. आणि काही तुला म्हणला ना तो, तुझ्या गुरुजवळ इतकं सामर्थ्य नाही का पोट भराय पुरतं? आणि मग शिष्याला असं कनवाळा त्याला जवळ घेतलं. म्हणे पुतला, थकलास पुता? सगळं धान्य वर्षाव करू आपण. मग शिष्याचे गावात धाडिले. शिष्याला बोलावलं. जा तू ज्या गावात भिक्षा मागत होतास त्या गावात जा आणि त्या गावात जाऊन दौंडी दे. काय दौंडी देणार? तुमच्या इथं कोतवाल दौंडी देत असेल ना, हलकी वाजवतो तो. ऐका हो ऐका, उद्या सकाळी ठीक 8 वाजता ग्राम सभा होणार आहे हो. देतो की नाही? तसं आपल्या गुरुना आपल्या शिष्याला दौंडी द्यायला सांगितली. जा गावात दौंडी दे. काय दौंडी द्यायला सांगितली? पाऊस वरी खोकी, सोने वरी खोकी, धान्य वरी खो. गावात गेला शिष्यन, गावात चांगला जाऊन बुमलाय लागला, आळलाय लागला. ऐका हो ऐका, तुमच्या गावात सोन्याचा पाऊस पाहिजे का, चांदीचा पाहिजे का, माणिक मोत्याचा पाहिजे का, पाऊस पाहिजे का, धान्याचा पाऊस पाहिजे? सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे. दिली दौंडी. लोक चर्चा करायला लागले. म्हणे हा जोगी, म्हणे हा जोगी म्हणे तो तर भिक्षा मागून खाणारा, उलटी करून आपल्या गुरुला खाऊ घालणारा. हा काय आता कसा पाऊस पाडतोय म्हणे. यालाच म्हंटल होतो म्हणे मी, पोट भरण्यापुरतं नाही चालले बाबा. व्हायला इतकं सामर्थ्य नाही का म्हणे तुमच्यात? लोक चर्चा करायला लागले गावातले गावात. मग ठीक आहे, शिष्य गावात गेला गावामध्ये, विचारलं. आता लोक विचार करायला लागले. बैठक बसली लोकांची. अरे कधी पाऊस पडेल, कधी वापसा होईल, आणि कधी पेरायचं मग कधी उगायचं, कधी पोटऱ्यात यायचं मग पोटऱ्यात आल्यावर कधी कापायचं, कधी मशीन मध्ये घालायचं, आणि कधी गहू खायचे. पाऊस येऊन काय फायदा आहे? लगेच पिकणारे काय? टाइम लागतो. मग आणि कधी वाहवायचं, कधी आऊत हाणायचं, आणि कधी पेरायचं, आणि कधी धान्य होईल. मग सोने मागवायचं का म्हणे? सोनं. आता 2-4 जण सोन्याच्या मागे लागलेले असतात. अरे इथं सोनं बघू का, तिथं बघू, या कांदबार ते सोन्याच्या ठिकाणी सोनं काढायलाही जाईल. 7 कडाया पुरलेल्या आहेत ना, तिथं जाय म्हणा त्याला. मग कळत. आणि मग ते म्हणे सोनं खाताय का? तिकडं चाललाय इथं सोन्याचा पाऊस पाडा म्हणा बाबाला. खातो का सोनं? बिस्किट खातो का सोन्याच्या? पण त्यांची मीटिंग भरेले ना. मग जे जास्त बोलतील तेच करावं लागेल ना. 1-2 म्हणले बाबाला सांगा सोन्याचा पाऊस पाडायला, जमन का? मग आणि आता धान्याची वरी खा म्हणो. सगळ्यांनी विचार केला. म्हणे धान्याचाच पाऊस पाडा. आयत भरून येता येत.
आणि घरी दळून खाता येत, पिकवायची गरज नाही. आयतच पिकलेलं आहे. मग सांगितलं, सगळ्यांनी विचार केला गावकरी लोकांनी, म्हणजे धान्याचा पाऊस पाडायला सांगा तुमच्या बाबाला. धान्याचा पाऊस पाडा. हो का म्हणे, ठीक आहे. आता हा शिष्य पुन्हा गुरु जवळ आला, म्हणे आयोस गावात दौंडी देऊन आलो. काय म्हणले लोक? हिरे माणिक मोत्याचा पाऊस पाडा म्हणले काय? म्हणे नाही. कशाचा पाडा म्हणले? पाऊस पाडा म्हणले काय? म्हणे पाऊसही नाही पाहिजे. म्हणे पाऊसही नाही पाहिजे. काय पाहिजे? म्हणे धान्याचाच पाऊस पाहिजे. रेडीमेड अवघा धान्याचाच पाऊस पाडा म्हणे. मग पुन्हा पाठवला शिष्य. आता असं म्हणा. आता कोणता नियम सांगतात काय माहित गुरुबा? जयाच्या आवारा, जयाच्या खळ्यांत, जयाच्या पत्रांत, जयाच्या माळवदांत, जे तुके सत्ता ती तुकेची भरावे. आणि दुसऱ्याच भरायला गेले तर पाऊस थांबून जाईल. आता एकाला पोरच नाही, 100 वर्ष ती दोघच म्हातारा म्हातारी. आणि वाडाही भला मोठा, पटांगणही भलो मोठं, माळवदही मोठं, शेती मोठी. आणि म्हातारा म्हातारी किती भरते, भरून भरून. आणि ज्याच्याकडे कमी शेती, कमी घर आहे ना, एक एक खोली, त्याच्यात 10-12 जण खालीवर है ना, चिमण्याचे खोपे. ते आता निघाले नवीन, मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या सिटीत असतात पाहते खोपे. मग तुमच्या सत्तेमध्ये जेवढं आहे ना तेवढंच घेत जा. जर समजा तुम्ही एकमेकाला झोंबायला लागले, एकमेकाचं जर तुम्ही घ्यायला लागले ना तर पाऊस थांबून जाईल. हो का? ठीक आहे. गेले लोकांपुढे सांगितलं, लोकांपुढे पुढे डबल सांगितलं. धान्याचा पाऊस पडेल, 18 पगड जातीचं धान्य तुमच्या दरवाजासमोर वरसेल. तुम्ही जसे लसणाला, कांद्याला फट्या करता, आळे करताना तसे करून ठेवा. हे तुरीला है ना, मुगाला, ज्याला जे म्हणतात त्याला फक्त वाफे तयार करा. ते वाफे भरून जातील आणि भरून तुमच्या घरात थप्पी लावा. पण याचे त्याचे भरू नका, याच्या त्याच्या अंगणातलं भरू नका. आणि जर भरायला गेले तर काय होईल? पाऊस थांबून जाईल. सगळ्यांनी विचार केला, म्हणे या बघा, हा लय खतरा आहे, तो लय खतरा आहे. आणि हा तर निवड लोकांचा चट्टाच आहे म्हणे. हा सांडे म्हणे, कुंकड घुसन. या जर घुसला म्हणे हातच कापून टाका. आणि याच्या तो पण याला बांधूनच टाका म्हणे. का बरं? हे जर दुसरीकडे गेलं तर सगळा पाऊस राहून जाईल म्हणे धान्याचा. गाववाल्याने विचार केलं आणि त्या सांडाला बांधून टाकलं. ते कोणाचं चरत ना. मग काही लोक काय विचार करताय, सांड फिरत ना गावामध्ये, त्याला बांधूनच टाकतात. टाकत की नाही बांधून? मग 2-4 जण बांधूनच टाकले चोट्टे. आणि मग चांगला पाऊस घेऊन पडू दिला समजा, भरायला लागले तरी 1-2 चोट्टे सुटलेच. खूप अवघड आहे. माणसाला अभिलाष एवढा आहे ना, घर भरलं तरी त्याला वाटतं दुसऱ्याच कधी आनंद भरून. मग आणि मग खळे केले, वाखाऱ्या केल्या, बराबर त्या ठिकाणी आळे केले. मग सर्व धान्य होती आणि ऐसा पाऊस पडायला लागला, सर्व धान्य होती. 18 पगड जातीचे धान्य वर्षती. वरी
आईसी वरिकता वरिकता लोको धातीची ना भरू भरू थकलेच नाही. ज्याला कमी अंगण होतं त्याचे 10-12 जण होते, त्यांनी त्यांच्या अंगणातलं सगळं भरले आणि 10 जण दुसऱ्याच्या खळ्याकडे बघून उभा होते. म्हणे भरावा की नाही, भरायला गेलं तर पाऊस बंद होईल. पण म्हणे कोणाला माहित होतं त्या दोघाला भरणं होत नाही. आपण भरायला जाऊ आणि पाऊस थांबला. मग एकमेकाच्या हाता पडिले, एकमेकाला झुंजायला लागले. मग आणि वरी खोराईला आणि पाऊस थांबला. लोका सुकाळू झाला. पण तौरक यांनी घर भरून ठेवले. तौरक काही चोऱ्या केल्या नाही. मग नंतर गेला तर गेला म्हणे पाऊस. आपलं घर भरून ठेवा. आणि मग लागले पळायला तर पाऊस थांबला. आश्चर्य झाले. सर्वजण समुदायाला आश्चर्य झालं. ऐसी गोसावी गुरुभक्ती आईसी गोसावी गुरुभक्ती अनुवादिली. त्या गुरुजवळ सामर्थ्य नव्हतं का? होतं ना. पण तो भिक्षा मागून का खात होता? त्याचा तो नियम होता, म्हणून तो खात होता भिक्षा मागून. नाही तर तिथंच झोपडी बांधली होती, तिथंच मंत्र म्हणला असताना झोपडी भरून टाकली असती धान्याने. पण केलं का त्यांनी तसं? त्याच्या सामर्थ्याला डवचलं. एखाद्याला डवचलं ना तर फसकन दिशी तो मागवळून बघत असतो. बघतो की आता ते पोरं असतात आणि पोरं असं त्याला काड्या टोचतात. काय काय माहिती, नरम लागायला लागलं म्हणे, नरम. 2-4 पोरं जमा होतात आणि काड्या टोचतात. टोचतात नाही काड्या असं. आता ते 1दा झालं, 2दा झालं, 4दा झालं, ते काड्या 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 लावायला लोकांना लय सोपं जातं. फर्रकन दिशी लगेच सर्रकन दिशी पेटलं आहे ना. असं आता त्या सापाला काड्या टोचायला लागले, त्या सापाने फणावर काढा.